आज थोडंसं अचानक आपल्याला आमंत्रित केलं आणि त्रास दिला, पण सगळ्यांना धन्यवाद देतो. ऐन वेळेला निरोप देऊन सुद्धा तुमची गैरसोय झाली असेल तरी देखील तुम्ही आलात, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. दोन विषयांसाठी मी आज जरा थोडंसं घाईघाईने तुम्हाला बोलवलं, कारण एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे. सगळं सरकार, मग मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन सहकारी असतील, मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाहीये, दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतंय. गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय. आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे. पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. ज्याप्रमाणे मी एक 8-10 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो, त्यांची सुख कसली म्हणा, दुःखच, त्यांच्या वेदना, व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये. फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. हे चित्र फार भयानक आहे. आणि जे दोन विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे, एकूणच मुंबईमध्ये गेले 2-3 वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत. जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे. आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय. तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही. हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत. मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच. एक तर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती. याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता, पण मेट्रोच्या ऐवजी कांजूरमार्गची जागा आम्ही सुचवली होती, जी जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहेत. आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे. आणि नियोजन शून्य विकासामुळे, विकास जो म्हटला जातोय नियोजन शून्य, जिकडे काही नियोजनच नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे. आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लॅन हा आता हे सरकार करतं. म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क हे एक असं जंगल आहे, जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि इथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यानपिढ्या असं म्हणा, कारण पिढ्या आपल्याच नसतात तर इतर जीवाच्या सुद्धा असतात, तर तिकडे राहतात. हे असं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि जंगल आहे. तो संजय गांधी नॅशनल पार्क सुद्धा विकास प्लॅन काहीतरी ते आणतात आणि तोही बोडखा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे जसं मुंबईत चाललंय तसंच दुसरा हा एक मोठा घातक प्रयत्न ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय. कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष, अनेक शतकं हा कुंभमेळा होतोय. गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे. दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं, चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, काही जण गंभीररित्या जखमी झाले
त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही. तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये, हे शासनाचं काम आहे. आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये, हे कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का, हे एक आपल्याला शोधावं लागेल. अर्थात तो विषय वेगळा झाला, त्याच्यात आता मला जायचं नाहीये. मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो. पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे. आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे. खरं म्हटलं तर इकडे आत्तापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं. कारण तिथे जवळपास 60 प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत. त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहेत. ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत, तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात. म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते. अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे. थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील. आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे, त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे. याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत. मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का करत नाही, आणि ही झाडं तोडणार. आणि गिरीश महाजन म्हणालेत 1 झाड कापलं तर 10 झाडं लावणार. तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत. म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची. हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल, त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत. म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे. काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली. म्हणजे तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय. कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत. मुंह में राम और बगल में छुरी असं जे काय म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून. म्हणजे ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय, हा सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये. मी सुरुवात करताना जे बोललो की मंत्री नुसते घराघरा फिरतायत, हे घरदार सोडून फिरतायत, घरोदारी फिरतायत, पण ज्यांचं ऐकायला पाहिजे म्हणजे हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहेत ना शहरातल्या नागरिकांचं ऐकत आहेत. वारे माप नुसता पैसा उधळला जातोय. हा पैसा येतो कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. ते दिसतंय सगळ्यांना. अगदी काल परवाकडेच त्यांच्या मित्रपक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे. एकमेकावरती धाडी टाकून उघड पैसे दाखवले जात आहेत तरी सुद्धा सगळे चिडीचूप आहेत. तर हे भाजपचं थोतांड आहे आणि म्हणून मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे. ज्या मुंह में राम आणि बगल में अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही. तर हे हाणून पाडलं गेलं पाहिजे. नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय, नाशिकमध्ये होत आहे, माझं काय जातंय, नाही मुंबईने भोगलंय, नाशिकची वेळ आता दुसरी आहे, असं सगळीकडे होत जाणार आहे. त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. तिथे सर्व
निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे. परत एकदा सांगतो, आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही, साधुग्रामला नाही, मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल, हा शब्द मी वापरतोय, कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते, त्याला आमचा विरोध आहे. एक मिनिट, हा एक विषय झाला, हा एक विषय फार महत्वाचा आहे. आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे, संसदेचा. आता त्याच्यामध्ये एक ती नोटीस आलेली आहे की त्यांनी, नोटीस नाही, त्यांनी काय अधिसूचना ना काय म्हणायचं त्याला, हा म्हणजे त्याला काय म्हणतात अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे. आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग्स मध्ये हाऊसमध्ये त्यांनी म्हटलेले की देर शुड बी नो थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम. म्हणजे हे तर अनाकलनीय आहे. आजपर्यंत आम्ही भाजपच्या जे काही सोबत होतो तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं ठणठवून सांगायचं. आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही, मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का, त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का, हे भाजपच्या किंवा भाजपने हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का. मी एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे, कारण तो त्यांनी स्वतःहून फाडलेला आहे, मी नाही फाडला. म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही. जे वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला 150 वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं, त्या वंदे मातरमला म्हणजे ही काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली. वंदे मातरमला विरोध करणारी मॅकलेची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते. त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्या आता 2 आहेत, एक संजय राऊत आहेत आणि प्रियांका चतुर्वेदी आहेत. मी आता 2 खासदार माझ्याकडे. सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं, बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं. शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच, आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं. पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे. म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा, मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं. हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय, राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे. आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, इथल्या चेल्या चपाट्यांनी नव्हे, इथल्या चेल्या चपाट्यांना त्यांना मी खिचगंटीत धरत नाही, कारण त्यांच्या शीर्षक आणि त्यांचा अध्यक्ष जाऊन कोण ठरत नाहीये. जगातला सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे, तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे. दोन्हीचं, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मातरम का बोलायचं नाही याचं उत्तर आता भाजपने द्यावं. तत्वज्ञानाचा जो विषय आहे तिथे अत्यंत महत्वाचा विषय आहे. तिथे लोक पर्यावरणप्रेमी रस्त्यावरती उतरले, चिपको आंदोलन होत आहे, पण प्रक्रिया काही थांबलेली नाही. जे काही सुरू आहे तिथे काय म्हणजे पुढे केलं जाणार, आपल्यातर्फे काय केलं जाणार नाही. मला पहिलं याचं उत्तर पाहिजे. हे उत्तर तुम्हाला मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे. नुसते पैसा फेको आणि मतं मिळवा, पैसा फेको तमाशा देखो, तसं पैसा फेकोवर वोट लेलो, हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशा तर खूप झाला. हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत, पण ज्या गुरबीमध्ये हे वागतायत आणि वागताना वागतायत ते वागतायत, पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे काही ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते ह्या 2 गोष्टीत मी दाखवलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रदूषणासंदर्भात म्हटला, न्यायालयानं प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंबई महानगरपालिका मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं आता का आहे का, न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का, त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारू नका, बोलून काय उपयोग होत नाही. मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये, त्याच्यामुळे मला कृपा करून न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाहीये. बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने नोटिसा दिल्यात, बिल्डर नियम पाळत नाहीत असं देखील सांगितलं. अशांना देखील नोटिसा मुंबई महानगरपालिकेकडून देत आहेत आणि रस्ते देखील आजपासून केलं जाणार आहे पर्यावरणासाठी. पहिलं त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा. हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखवलं होतं ना, ते फवारे मारत बसले होते, म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट.
पाण्याचा सुद्धा अपव्यय आहेतच त्याच्यात, आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता, म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला पाहिजे. कारण आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं होतं, मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये, पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल. कुठे सुधारते? मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत, तरी ट्रॅफिक कुठे कमी होतोय? ट्रॅफिक तसाच आहे. आम्ही जो कोस्टल रोड केला त्याचा फायदा किती होतोय, आणि हे जे काही विकासाच्या नावाखाली जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते. सातबारी सुरू आहे आणि आताच्या सगळ्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्येच एकमेकांच्या विरोधात पक्ष लढताना दिसून येतात. कल्याण डोंबिवलीमधलं नाही, मतांची बोली लावायची बाकी ठेवली आहे लोकांनी. मग तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो, हा एवढे पैसे देतो. ही कुठली लोकशाही आहे? मग मतांचा लिलाव आहे का हा? निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशन केलेलं. निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलेलं भाजप पदाधिकाऱ्याचं, त्याच्या घरामध्ये पैसे सापडलेले आहेत. हो, मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुरमी आता उघड झालेली आहे. मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो, त्याच्यावरती काय कारवाई होत नाही. हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. हे प्रदूषण त्याचं आहे. सरकार आणि तुमची भेट झालेली आहे काय? महापालिकेची स्ट्रॅटेजी. मी आज जो विषय बोललो तो महत्वाचा आहे, त्याच्यामुळे मला वाटते 2 विषय मी मांडले, त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचावं. भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत. कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला मी काय उत्तर वगैरे काय देणार नाही. तुम्ही शिवसेना म्हणून का आवाज देणार का? हो, मी आज तर बोललेलो आहे, आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर का न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका, रस्त्यावरती उतरा आणि न्याय मिळवा, असं एक तुमचं घोषवाक्य करा. नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल जैसी भी संस्था है, वहाँ पर भी आवाज उठा सकते हैं. अच्छा. आप इसको इस तपोवन के विषय में नहीं, कुछ फायदा होने वाला है क्या? आज तक नहीं उठाया गया. आरे की जो बात मैंने की, कई मतलब कितनी बार हमने कोशिश की, लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं. क्या चल रहा है? सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो. अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपालिटी का. वहां कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं. इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा. मुंह में राम और बगल में अदानी. फाइनेंस मिनिस्टर अजीत पवार ओपनली अपने बयान दे रहे हैं कि मेरे पास फंड्स है, आप मुझे वोट दो, मैं आपको फंड दूंगा. वही तो मैं कह रहा हूं ना, अजीत पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता, क्योंकि वो संवैधानिक पद है नहीं. अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है. चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है. दूसरा दाढ़ी वाला, वो तो खुजाते बैठा है दाढ़ी अपनी, तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है. पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी देखी नहीं थी. तो ये सब खेल चल रहा है, और इन लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है. प्रचार के लिए घूम रहे, हेलीकॉप्टर से घूम रहे, सब घूम रहे, वोट मांगने के लिए घूम रहे, लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ सुख तो है नहीं, दुख ही है, व्यथा है. उसके बारे में क्या है? मैं खुद जाकर आया, ये क्यों नहीं जा रहे? जैसे मैं जाकर किसानों में बैठा, इनमें से किसी की हिम्मत क्यों नहीं होती जाकर वहां बैठने की? महायुतीचे सर्व नेते प्रचारात असताना महाविकास आघाडीतले सर, महायुति के भीतर और भी चीजें सामने आ रही है. भारतीय जनता पार्टी और शिवसेना के एकनाथ शिंदे के ग्रुप के नेता एक दूसरे के कुछ स्कैम्स एक्सपोज कर रहे हैं. संतोष बांगला ने 50 करोड़ लिए, उसके साथ निलेश. क्या कार्रवाई कौन करेगा? कौन है? आरोप भी वही करते हैं और खुद ही क्या जजमेंट भी वही देते हैं. फिर कोर्ट का काम क्या है? बीजेपी के प्रदेश मुखिया कह रहे हैं कि 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे. क्या मतलब यूज एंड थ्रो. अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं. खत्म हो गई है एकनाथ शिंदे की और अजीत पवार की उपयोगिता खत्म हो गई है बीजेपी के. अभी वो मैं तो अनुभव नहीं ले रहा हूं, जिनके पास है उनको पूछो. लेकिन वो बातें बाद में. लेकिन आज जो मैंने 2 मुद्दे उठाए, एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति. जैसे मैंने कहा तपोवन की बात तो मैंने कही, लेकिन जो पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि अब संसद भवन में
वंदे मातरम नहीं कह सकते, ये कौन सी बात है? किसका दिमाग है इसके पीछे? और एक समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला चिल्ला कर कहते थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे। अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को बाहर निकल कर दिखाइए, और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर, भेजो ना उसको। उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती है ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर। तो ये बीजेपी का दोहरापन है, और मराठी में तर बोलतात ना ढोंगीपणा है यांचं। इनका ना ये हिंदू है ना ये देशप्रेमी है। धन्यवाद।